अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला तर 65 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले। त्यामुळे मृतकांचा आकडा 365 झाला असून कोरोना बाधितांची संख्या 16,428 वर पोहोचली आहे। तळवेल येथील 57 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान सोमवारी रात्री मृत्यू झाला। पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सत्यम गणेश विहार येथील 47 वर्षीय पुरुष, यास्मीन नगरातील 62 वर्षीय महिला, साईनगरातील 22 वर्षीय तरुणी, खापर्डे बगीचा येथील 65 वर्षीय महिला, भारतनगरातील 21 वर्षीय तरुणी व 53 वर्षीय महिला, मसांजगंजमधील 36 वर्षीय महिला, झिलपी येथील 36 वर्षीय तरुणी, आसेगाव पूर्णा येथील 65 वर्षीय महिला, वाघोडा येथील 66 वर्षीय महिला, इटकी येथील 48 वर्षीय महिला, जवाहर गेट परिसरातील 23 वर्षीय तरुण व 56 वर्षीय पुरुष, अचलपुरातील 70 वर्षीय पुरुष, नांदगाव पेठ येथील 44 वर्षीय पुरुष, सोनोरा येथील 30 वर्षीय महिला, जरुडातील 41 वर्षीय महिला यांच्यासह अन्य रुग्णांचा समावेश आहे। कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असली तरी जोखीम कायम आहे। कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी दिवाळीच्या कालावधीत सजग राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।